student. In our today's video, we are going to see our prose section, our lesson. Actually, this is our last lesson, 1.3. The name of the lesson is The Cope and the Anthem. This lesson is written by O. Henry. Actually, this is the nickname of the writer. The real name of the writer is William Sidney Porter, who is born in 1862 and who was died in 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. He was a voracious reader since childhood. की हा जो लेखक आहे, अमेरिकन लेखक आहे, त्याला ओ हेनरी या नावानेच बहुतांश ओळखलं जातं. आणि त्याच्या लहानपणापासून तो काय होता, तर व्हेरॅशियस रीडर होता, की खूप सारे पुस्तकं त्यांनी वाचलेले होते. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, की त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलेलं होतं, की विनोदी लेखनावर आधारित त्यांनी साप्ताहिक सुरू केलेलं होतं. द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड ही जॉईन द हस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. की सुरुवातीला ते ह्युमरस वीकली त्यांनी सुरुवात केली, परंतु त्यानंतर त्यांनी काय तर हस्टन पोस्ट असं रिपोर्टर म्हणून काम केलं त्यांनी. त्यानंतर कॉलमनिस्ट, की कॉलम लिहिण्याचं काम ते करत होते न्यूजपेपरमध्ये किंवा राईटअपमध्ये त्या वेगळ्या वेगळ्या. आणि त्याचप्रमाणे ऑकेजनल कार्टुनिस्ट, की एक व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. लेट अस सी अबाउट आवर लेसन, अबाउट आवर स्टोरी. द स्टोरी द कोप अँड द अँथम इज वन ऑफ हेनरीज वेल नोन स्टोरीज. की सगळ्यात छान अशी किंवा बऱ्याच जणांना माहिती असणारी अशी ही गोष्ट आहे. द कोप म्हणजे काय तर पोलीस फोर्स, आणि अँथम म्हणजे काय तर प्रार्थना. की इथे हा जो आपला प्रोटॅगनिस्ट आहे, हा जो आपला नायक आहे या स्टोरीमधला, तर तो त्याच्याबद्दल आपल्याला इथे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने त्याच्या लाईफमध्ये ट्विस्ट येतो, किंवा इन द एंड हाऊ धिस स्टोरी इज गोइंग टू बी चेंज, की कशा पद्धतीने बदल होतो, तर ते इथे सांगितलेलं आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स, which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. की हे जे ओ हेनरी लेखक आहेत, तर त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणलं तर काय तर स्माईल विथ टीयर्स, की एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात रडू असं आपण जे म्हणतो, की आनंद देता देताच काय किंवा ह्युमरसली काय करणे तर तुमच्या वेदनांना हात घालणे किंवा तुमच्या जीवनामधले जे दुःख आहेत त्याला हात घालणे, तर स्माईल विथ टीयर्स. तर अशा पद्धतीचं त्यांचं लेखन आहे. किंवा काय तर हिज रायटिंग हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. की एक ट्विस्ट असतो त्यांच्या स्टोरीजमध्ये, की कथेचा शेवट आला की काहीतरी वेगळा एंड किंवा वेगळा शेवट असा त्यांच्या स्टोरीजमध्ये असतो. अर्थातच हे रीडर्सला खूप आवडतं आणि त्यामुळे ते पॉप्युलर रायटर म्हणून नावारूपाला आलेले आहेत. इन धिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ व्हेगाबॉन्ड अँड पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. की या कथेचा नायक तो त्याचं नाव काय आहे तर सोपी आहे, आणि हा कसा आहे दिस कॅरेक्टर इज व्हेगाबॉन्ड अँड क्रिमिनल बॅकग्राऊंड कॅरेक्टर. की व्हेगाबॉन्ड म्हणजे काय तर थोडासा असा उथळ आहे, किंवा त्याला क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, की गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्याच्या जीवनामध्ये, की तो एक गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. आणि व्हेगाबॉन्ड कॅरेक्टर आहे की थोडासा असा छान विचार करणारा नाही आहे, किंवा आपण म्हणतो ना
सद्सद्विवेक बुद्धी किंवा कॉन्शियसनेस त्याच्यामध्ये नाही आहे. वेगाबॉन्ड कॅरेक्टर आहे आणि काय तर क्रिमिनल बॅकग्राऊंडचं कॅरेक्टर आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. आणि काय तर तो वेगवेगळे प्रयत्न करतो आहे. कशाचे प्रयत्न करतो आहे तर री एंटर इन टू द प्रिझन, की तुरुंगातून सुटलेला आहे तो आणि आता पुन्हा बिकॉज ऑफ द सिव्हिअर विंटर ही वॉन्ट्स टू री एंटर इन द प्रिझन, की आता त्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा तुरुंगात जायचं आहे. का बरं तर ही वॉन्ट्स टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर, की खूप थंडीपासून संरक्षण व्हावं, तीव्र थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून त्याला वाटतं की आपण आता प्रिझनमध्ये जाऊन बसावं, की त्याचं काम काय आहे गुन्हेगारीचं काम आहे. अर्थातच पोलीस त्याला पकडतायत दरवेळेस आणि त्याला प्रिझनमध्ये राहावं लागतं आहे आणि तो आता बाहेर पडलेला आहे, त्याची शिक्षा संपलेली आहे. परंतु आता वेदर कसं आहे तर सिव्हिअर विंटर आहे आणि म्हणून मग आता कुठे शेल्टर, ही वॉन्ट्स टू सीक द शेल्टर अँड व्हेअर ही सीक हिज शेल्टर दॅट ही सीक हिज शेल्टर इन द प्रिझन, की त्याला वाटतं की आता परत तुरुंगात जावं. का तर बाहेर खूप कडाक्याची थंडी आहे, मग त्याच्यापासून वाचण्यासाठी ही वॉन्ट्स टू री एंटर इन द, ही मेक्स लॉट ऑफ एफर्ट्स टू री एंटर इन द प्रिझन. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. आणि काय तर यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे लेखकाच्या, की एक ट्विस्ट असतो त्यांच्या स्टोरीमध्ये, एक वेगळा एंडिंग त्यांच्या स्टोरीमध्ये पाहायला मिळतो. आणि इथे पण काय आहे तर अनपेक्षित असं एंडिंग इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस व्हेन. आणि काय तर इथे ओ हेनरी यांनी काय ही जस्ट डिस्क्राईब दॅट सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स, की त्याचे निरर्थक प्रयत्न, पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी त्यांनी केलेले निरर्थक प्रयत्न इथे डिस्क्राईब केलेले आहेत. आणि खूप ह्युमरस वेनी त्यांनी हे डिस्क्राईब केलेलं आहे, की विनोदी शैलीमध्ये त्यांनी या गोष्टी इथे डिस्क्राईब केलेल्या आहेत. सो लेट अस सी. कोप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. फ्रीडम म्हणजे काय तर स्वातंत्र्य, कन्फाइनमेंट म्हणजे काय तर तुरुंगवास. तर ही जी गोष्ट आहे तर ती स्वातंत्र्य आणि तुरुंगवास यावर आधारित आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज, की सुरुवातीला तो ज्यावेळेस प्रिझनच्या बाहेर येतो त्यावेळेस त्याला वाटतं की हां आता आपले सगळे दुःख संपले, आपल्या सगळ्या यातना संपल्या, की दॅर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज इन द कन्फाइनमेंट दॅट इज द प्रिझन, की आता तुरुंगात ज्या वेदना यातना होत्या तर ते बाहेर आल्यामुळे फ्रीडममुळे काय झालेलं आहे सगळ्या दूर झालेल्या आहेत. द नोट ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. सोपी फेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट he realized and real freedom lies in the virtuous life he is taken into the confinement. आणि ज्यावेळेस तो त्याला रिअलाईज होतं, काय रिअलाईज होतं तर खरं आयुष्य कशात आहे तर प्रार्थनेत आहे. अँथम म्हणजे काय तर प्रार्थना, की खरं आयुष्य प्रार्थनेत आहे, खरं आयुष्य हार्डवर्कमध्ये आहे. हे ज्यावेळेस वेन ही अवेअर अबाउट ऑल सच थिंग्स, वेन ही अवेअर अबाउट द अँथम, अबाउट द प्रेयर, अबाउट द सिन्सिअर लाईफ, ॲट दॅट टाईम ही जस्ट caught by the police and then he went into the prison, की ज्यावेळेस त्याला हे सगळं रिअलाईज होतं त्यावेळेसच काय होतं तर त्याला पकडलं जातं आणि त्याला कुठे नेलं जातं तुरुंगात नेलं जातं. सो लेट अस सी व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी और लेट अस सी व्हेरी इंटरेस्टिंग लेसन, द कोप अँड द अँथम. सोपी left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. Ki this is our first paragraph. सोपी लेफ्ट हिज बेंच, की तो
त्याच्या बेंचवरून उठतो, तो एका बेंचवर बसलेला असतो आणि त्या बेंचवरून उठतो अँड स्ट्रोल आउट म्हणजे काय, तर रमतगमत चालणे बघा. वॉक इन अ लेजरली वे, की कुठलंही त्याच्यामध्ये काही इंटेन्शन आहे का चालण्यामध्ये, की काही हेतुपुरस्सरपणे तो चालतोय का, तर नाही. ही जस्ट स्ट्रोल, की तो रमतगमत चाललेला आहे. आउट ऑफ द स्क्वेअर, की चौकातून बाहेर पडतोय तो. अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट, की चौकातून तो बाहेर पडलेला आहे समुद्राच्या बाजूनी. ॲस्फाल्ट, की ॲस्फाल्टचा जो रस्ता आहे की जो समुद्राच्या बाजूनी आहे, तर तिथून तो चालत चाललेला आहे. व्हेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर, की जिथे दोन रस्ते येऊन मिळत आहेत. कोणते, तर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर, की दोन रस्ते तिथे येऊन मिळत आहेत. आणि तिथून हा सोफी चाललेला आहे, रमतगमत चाललेला आहे. अप ब्रॉडवे ही टर्न, की थोडंसं वरच्या बाजूला आल्यानंतर, ब्रॉडवेच्या वरच्या बाजूला आल्यानंतर ही टर्न, की तो थोडासा वळाला. अँड स्टॉप ॲट आणि कुठे येऊन थांबला, लक्झरियस कॅफे, की एक छान असा लक्झरियस कॅफे आहे, की छान असं हे हॉटेल आहे आणि तिथे तो येऊन तिथे थांबलेला आहे. सो वी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. अँड हिअर आवर रायटर डिस्क्राईब हाऊ सोफी लुक्स लाईक, की कसा तो दिसत आहे आणि कशा पद्धतीने तो वागत आहे. सोफी हॅड कॉन्फिडन्स, की त्याला त्याच्यावर काय आहे, तर कॉन्फिडन्स आहे. कशाच्या बाबतीत कॉन्फिडन्स आहे त्याला त्याच्यावर, तर इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, की त्याच्या कोटाच्या खालच्या बटनापासून वरच्या बटनापर्यंत छान असं नीटनेस आहे. छान त्यांनी कोट घातलेला आहे आणि त्या बाबतीत त्याला ही इज व्हेरी मच कॉन्फिडंट अबाउट हिज लुक, की जो वरचा भाग आहे तर तो अत्यंत नीट आहे. जरी त्याची ट्राउझर खालची खराब आहे, फाटलेली आहे, त्याचे शूज वॉर्न शूज आहेत, तरी पण वरचा जर भागामध्ये म्हणजे वरती जर कोणी पाहिलं, कोटपासून जर त्याला कोणी पाहिलं, तर तो कसा आहे, व्हेरी मच नीट. अँड ही हॅव कॉन्फिडंट ऑन हिमसेल्फ, की त्याला स्वतःवर तेवढा विश्वास आहे. ही हॅज शेवन, की त्यांनी दाढी वगैरे केलेली आहे. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट, की त्याचा कोट कसा आहे, तर व्हेरी नीटनेस आहे, ट्रिम आहे, नीट आहे, त्याचा कोट छान दिसत आहे. ब्लॅक बो had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. आणि आणखीन एक काय, तर त्यांनी ब्लॅक बो पण लावलेला आहे. तो ब्लॅक बो त्याला कधी मिळालेला आहे, वन मिशनरी लेडी गेव हिम दॅट ब्लॅक बो अँड ही वोर दॅट ब्लॅक बो. अँड ऑन द थँक्सगिविंग डे दॅट मिशनरी लेडी इज गिविंग हिम दॅट ब्लॅक बो. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, की इफ ओनली ही कुड रीच अ टेबल, की जर तो त्या लक्झरियस कॅफेमध्ये एंटर केलं त्यांनी आणि जर त्याला सहजपणे जर टेबलवर जाऊन बसता आलं, तर कोणीही त्याच्यावर शंका घेणार नाही, की हा कसा आहे. तर वरचा भाग, की टेबलच्या तिथे बसल्यानंतर वरचा भाग त्याचा सगळा छान आहे, नीट आहे आणि तो एकदम सोफिस्टिकेटेड दिसत आहे. आणि म्हणून त्याला जोपर्यंत टेबलपर्यंत तो जात नाही, टेबलपाशी जोपर्यंत तो जाऊन बसत नाही, तोपर्यंत कोणीही त्याला म्हणणार नाही की हा असा खराब आहे किंवा हा सहजपणे या कॅफेमध्ये मॅच होणार नाही, असं कोणीही म्हणणार नाही. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल, की जर त्याला टेबल मिळाला तर इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, की कोणीही त्याच्यावर शंका घेतली नाही. सक्सेस वुड बी हिज, आणि तर त्याला सहजपणे यश मिळू शकतं, की त्या कॅफेमध्ये जाऊन तो खाण्याच्या गोष्टींची ऑर्डर करू शकतो आणि त्यानंतर
त्याच्यावर कोणीही संशय घेऊ शकत नाही. सक्सेस वुड बी हिज. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन अ वेटर्स माइंड. आणि तो ज्यावेळेस टेबलवर बसेल, टेबलाच्या वरचा भाग तो कसा आहे, ही इज व्हेरी मच नीट, ही wear very much neat costumes, and so there is no doubt, no one taking any doubt on the सोपी, की सोपीवर कोणीही शंका घेईल का, तर शंका घेणार नाही. फक्त त्याला टेबलपर्यंत जाऊ दिलं पाहिजे, कोणीही त्याला पाहिलं नाही पाहिजे. जर कोणी त्याला पाहिलं तर त्याचा जो खालचा भाग आहे, की त्याची पॅन्ट म्हणा किंवा त्याचे शूज म्हणा, तर ते मात्र खराब आहेत आणि कोणीही त्याला एंटर करू देणार नाही. की एवढं लक्झरियस कॅफे आहे आणि मग त्या कॅफेमध्ये कोणीही त्याला घेणार नाही. अ रोस्टेड मालाड डक thought Sophie would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आणि त्याच्या मनामध्ये काय काय चाललेलं आहे, की ज्यावेळेस आपण कॅफेमध्ये जाऊ, आपण टेबलच्या तिथे बसू, त्यावेळेस आपण काय काय ऑर्डर करायचं आहे, तर बघा, रोस्टेड मालाड डक, की मालाड बदकाचं काय, तर भाजलेलं मांस, रोस्टेड मालाड डक. देन थॉट सॉफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, की एक बॉटल वाईनची मागवणार होता तो. अँड देन सम चीज, त्यानंतर थोडंसं चीज मागवणार होता. अ कप ऑफ कॉफी, की त्यानंतर कप ऑफ कॉफी पण घेणार होता. अँड अ सिगार, की एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये चाललेल्या होत्या, की हे सगळं आपल्याला तिथे एकदा आपल्याला टेबल मिळाला, आपण तिथे जाऊन बसलो, की आपण हे सगळं काय करायचं आहे, ऑर्डर करायचं आहे. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि $1 सिगारसाठी कसं आहे, तर इनफ आहे, पुरेसा आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ ॲन एक्स्ट्रीम ऑफ revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. की इथे त्याच्या मनात हे सगळे विचार आलेले आहेत, की मला जर ते रोस्टेड मीठ खायला मिळालं तर अर्थातच मी काही काळ चालू शकेल, माझं पोट त्याच्यावर भरू शकेल. आणि जर या सगळ्याचं बिल मी देऊ शकलो नाही तर मला काय करेल, तर कॅफे मॅनेजमेंट काय करेल, अर्थातच पोलिसांच्या ताब्यात देईल आणि मग मला पुढचा माझा प्रवास हा सोपा जाणार आहे. बघा, द टोटल वुड नॉट बी ॲज सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. की मी ज्यावेळेस सांगेल कॅफे मॅनेजमेंटला की माझ्याकडे कुठलेही पैसे नाही आहेत, आणि मग माझ्यावर बदला घेण्यासाठी ते काय करतील, तर पोलिसांना बोलवतील. आणि मग काय, अँड येट द मीट वुड लीव हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. की विंटर आयलँड म्हणजे काय, तर इथे विंटर आयलँड कशासाठी शब्दप्रयोग केलेला आहे, तर प्रिझनसाठी शब्दप्रयोग केलेला आहे. की त्याला जर ते मीठ मिळालं तिथे किंवा त्यांनी जर ते सगळं खाल्लं तर तो अर्थातच कुठे, तर प्रिझनमध्ये जाण्यापर्यंत तो हॅपी राहील किंवा त्याला छान वाटेल, की त्याची जी जर्नी आहे, त्याचा जो प्रवास आहे तो तिथपर्यंत चांगला होईल, असं तो स्वतःच्या मनाशीच ह्या सगळ्या गोष्टी तो काय करतो आहे, तर डिस्कस करत आहे. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, परंतु त्याने एक पाऊल आतमध्ये टाकलं, की त्या रेस्टॉरंटमध्ये एंटर झाला तो. ॲट दॅट टाईम द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेंडंट शूज. परंतु जो हेड वेटर आहे तर त्याची दृष्टी कशावर पडली, तर ही ऑन हिज टॅटर्ड ट्राउझर, की त्याची जी फाटकी जीर्ण अशी पॅन्ट आहे त्या पॅन्टवर त्याची दृष्टी पडली. अँड डिकेंडंट शूज, डिकेंडंट म्हणजे काय, ओल्ड अँड बोर्न आउट, की असे जीर्ण झालेले, खराब झालेले, भेगा पडलेल्या अशा शूजवर त्या हेड वेटरची दृष्टी पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स
turn him about and convey him in silence, and hastened to the sidewalk and averted the ignoble fate of the Minans Mallard. आणि काय तर ज्यावेळेस तो एंटर झाला त्या लक्झरियस कॅफेमध्ये, ॲट दॅट टाईम द हेड वेटर्स आय फेल अपॉन द सोफीज tattered trouser and the worn out shoes and his strong hand, की त्याचे मजबूत हात, his strong and ready hands just turn him about, की त्याच्या हातांनी त्या वेटरनी त्याला अक्षरशः त्या रेस्टॉरंटमधून बाहेर काढलं, अँड कन्वे हिम इन सायलन्स अँड हास्ट, की त्याला अत्यंत शांतपणे आणि अत्यंत घाईनी तिथून कुठे सोडलं त्यांनी तर रस्त्यापर्यंत आणून सोडलं. हास टू द साईडवॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोएबल फेट, आणि काय तर त्याला रस्त्यालाच अक्षरशः आणून सोडलं त्याला, आणि त्याचं जे ॲव्हर्टेड द इग्नोएबल म्हणजे काय तर दुर्दैव, डिसऑनरेबल, की त्याचं दुर्दैव काय तर अँड ॲव्हर्टेड द इग्नोएबल फेट ऑफ द मिनास मालाड, की जणू काही त्याच्या नशिबात ते मीठ नव्हतं, मालाड डकचं रोस्टेड मीठ त्याच्या नशिबात नव्हतं, किंवा त्या मालाड डकचं नशीब किंवा दुर्दैव की सोफी ते खाणार नव्हता त्या दिवशी, आणि त्यामुळे की सोफीचं हे जे आउटर ॲपिरियन्स आहे तर त्या आउटर ॲपिरियन्सवरून त्या हेड वेटरच्या लगेच लक्षात आलं की ही इज नॉट द गुड पर्सन, ही इज नॉट द रिच पर्सन, अँड ही जस्ट his strong hand, his ready hand just turn him away and he come on the street. In this way, this is our first page, first 2 paragraphs. We will see our next part in our next video. Thank you.